सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चला आजपासून आपण एक नवीन ज्ञानयज्ञाची सुरुवात करणार आहे। तर हा ज्ञानयज्ञ म्हणजे जो आम्ही याच्यापूर्वी जळगावला घ्यायचं ठरवलं होतं, तर तो ज्ञानयज्ञ या ठिकाणी घेणार आहोत ऑनलाईन। काही आकस्मिक कारणांमुळे तो आम्हाला घेता आला नव्हता, तो कॅन्सल करावा लागला होता आणि म्हणून हा ऑनलाईन घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यानुसार मग हा आपण सुरू करत आहोत। तर याच्यामध्ये आपला विषय कोणता राहणार आहे, तर विषय तिथं जो होता तोच ह्या ठिकाणी सुद्धा विषय घेणार आहोत। विवेक चूडामणीचा हा 2 नंबरचा श्लोक आहे, त्या श्लोकावर आपण विवेचन करणार आहोत। थोडं चिंतन मनन करू याच्यावरती। तर विवेक चूडामणी हा एक श्री भगवत्पाद शंकराचार्यजी जे आपले महान आचार्य होऊन गेले, मोठे आचार्य होऊन गेले, त्या आचार्यांनीच हा प्रकरण ग्रंथ विवेक चूडामणी हा प्रकरण ग्रंथाचं लेखन केलेलं आहे। त्याच्यामध्ये जो 2 नंबरचा श्लोक आहे त्या श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत। याच्यापूर्वी थोडी भूमिका आपण पाहू की आचार्य श्री भगवत्पाद शंकराचार्यजी यांचा आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस भारत देशामध्ये आपला जो सनातन धर्म होता तो सनातन धर्म जवळजवळ मृतप्राय झालेला होता। आपल्याला अगदी म्हणजे नष्ट झाल्यासारखा झाला होता असं म्हटलं तरी चालेल। त्यावेळेस बौद्ध, जैन, शैव, वैष्णव, कापालिक, कर्मकांडी असं वेगवेगळ्या संप्रदायांचं अगदी स्तोम माजलेलं होतं। आणि सनातन धर्म काय आहे, याची काय विशिष्टता आहे, हे लोक विसरली होती। पण आचार्यांनी आपल्या ह्या सनातन धर्माचं एक पुनरुज्जीवन केलं। त्यांनी पाहिलं की आपल्या देशामधल्या लोकांची स्थिती किती खालावलेली आहे। सगळे लोक अगदी कर्मकांडीसुद्धा आहेत आणि ते कर्मकांड म्हणजे बस याच्यामध्येच गुरफटले गेलेले आहे। हा यज्ञ करा, तो यज्ञ करा,
हे विधी, हे निषेध याच्यामध्ये एवढ्या पुरताच आपला हा हिंदू धर्म हा शिल्लक राहिलेला होता. पण आचार्यांनी मग पाहिलं आणि त्यांनी आपल्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा पूर्ण जो सनातन धर्माची एक नवीनतेनं स्थापना केलेली आहे. त्यांनी ही सनातन धर्माची जी ध्वजा फडकावली ती अशी एक हुकुमशाहीने नाही, तर प्रत्येक मतावलंबी जे लोक आहेत, प्रत्येक संप्रदायाचे जे प्रमुख आचार्य आहेत, त्या प्रमुख आचार्यांबरोबर त्यांनी शास्त्रार्थ केला, वाद नाही केला, संवाद केला आणि आपला सनातन धर्म कशा रीतीनं श्रेष्ठ आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामध्ये मग पुन्हा लोकांना हे पटलंसुद्धा आणि परत आपल्या सनातन धर्माची स्थापना झाली. तर ह्या ठिकाणी मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आपला वेदांतशास्त्र जे आहे, वेदांतशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला आमच्या स्वतःविषयीचं ज्ञान प्राप्त होतं, तर वेदांतशास्त्र, त्या वेदांतशास्त्रामध्ये त्यांनी आपलं प्रस्थानत्रयीवर त्यांनी भाष्य लिहिलं, टीका लिहिली. त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता जी भगवंतांनी अर्जुनाला रणभूमीवर सांगितली होती, ती रणभूमीवर सांगितलेली गीता, ह्या गीतेचं त्यांनी त्याच्यावर टीका लिहिली, भाष्य लिहिलं. तसंच उपनिषद, 11 उपनिषद प्रमुख आहे. असे पाहायला गेलं तर खूप उपनिषद आहेत. असं म्हणतात जवळजवळ 108 उपनिषद आहेत. पण त्याच्यामधले जे प्रमुख 11 उपनिषद आहेत, त्या 11 उपनिषदांवर त्यांनी भाष्य लिहिलं. तसंच ब्रह्मसूत्र याच्यावर सुद्धा भाष्य लिहिलं, याला प्रस्थानत्रयी म्हणतात. तर ह्या ठिकाणी त्यांनी याच्यावर भाष्य लिहिलं आणि अनेक अशी प्रकरण ग्रंथ लिहिली. प्रकरण ग्रंथ म्हणजे एखादा विशिष्ट प्रकरण घेऊन त्याच्यावर त्यांनी आपलं विवेचन केलेलं आहे. तर त्या खूप साऱ्या प्रकरण ग्रंथामध्ये एक प्रमुख प्रकरण ग्रंथ आहे विवेक चूडामणी. विवेक चूडामणी, विवेक म्हणजे 2 वस्तूंना वेगवेगळं करणं. ह्या ठिकाणी सुद्धा विवेक केला आहे. आपण विवेक जो करतो दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण विवेक करत असतो. पहा, दैनंदिन जीवनामध्ये जसं खाण्याच्या बाबतीत काय खाद्य आहे, काय अखाद्य आहे याचा विचार करत असतो, विवेक करत असतो. जसं कोणी आजारी माणूस असला तर त्या आजारी माणसाला आपण खिचडी देतो, पतली खिचडी खायला देतो, पातळ खिचडी देतो आणि ताक प्यायला देतो. त्याला काही आपण असं भरपेट असं म्हणत नाही की हे भोजन करून घे बाबा, नाही. त्याला लंघन करायला लावतो, उपवास करायला लावतो. तर ह्या ठिकाणी सुद्धा एक विवेक केला जातो, काय खायचं काय नाही खायचं. व्यापाराच्या क्षेत्रामध्ये नफा आणि नुकसान याचा विवेक केला जातो. कशामध्ये मी गुंतवणूक केली तर मला फायदा होईल, कशाचा व्यापार केला तर मला फायदा होईल, अन्यथा तोटा होईल याचा विचार केला जातो. लढाईच्या क्षेत्रामध्ये पहा तुम्ही, लढाईच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जय पराजय याचा विवेक केला जातो. तर हा जो विवेक आहे, हा विवेक प्रत्येकाला हा आवश्यक आहे आणि तो विवेक आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक आहे. पण दैनंदिन व्यवहारामधला हा विवेक ह्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. ह्या ठिकाणी आचार्यांनी जो विवेक सांगितला तो विवेक म्हणजे सर्वोत्कृष्ट विवेक आहे. विवेक चूडामणी सगळ्या विवेकांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्वोत्कृष्ट आहे. चूडामणी म्हणजे माहिती आहे ना आपल्याला की चूडामणी एक असा दागिना असतो बा, जो की महिला आपल्या डोक्यावरती जे जुळा असतो त्या जुळ्यामध्ये त्या खोवतात, तो दागिना ठेवतात. खूप दागिने महिला घालतात, कानामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, नाकामध्ये सुद्धा असतो. तर
आणि कमरेवर सुद्धा दागिना असतो, कमरपट्टा असतो, हातामध्ये बांगड्या असतात, पायामध्ये पैंजण असतात. अशी वेगवेगळी आभूषणं त्या धारण करत असतात. पण त्याच्यामध्ये एक मुख्य आभूषण काय असते? चुडामणी, जे की आपल्या आपल्या डोक्यावर त्याला धारण केलं जातं. आपल्याला माहिती आहे की माता सीतेचं ज्यावेळेस अपहरण झालेलं होतं त्यावेळेस माता सीतेने आपले एक एक दागिने खाली टाकत गेली होती ती पुष्पक विमानामधून. आणि ज्यावेळेस ते सगळे दागिने पाहिले बरोबर रामचंद्रांनी, त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये हा चुडामणी हा दागिना म्हणजे ओळखला होता की हा सीतेचा दागिना आहे. तर अशा रीतीनं ह्या ठिकाणी ह्या विवेकाला सुद्धा नाव दिलेलं आहे सर्वोत्कृष्ट विवेक, विवेक चुडामणी. ह्या ठिकाणी आपल्याला जो विवेक करायचा आहे तो आपला ह्या बाह्य जगाशी संबंधित नाही आहे, तर आता आपल्या अंतर्मुख होऊन त्या विवेकाला आपल्याला करायचं आहे. तर ह्या जो श्लोक ह्या ठिकाणी आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये मोक्षरूपी परमपुरुषार्थाची प्राप्ती करून घ्यायची आपल्याला. प्रत्येक मनुष्याचा पहा तुम्ही असं म्हणतात की जीवन ही एक यात्रा आहे बुवा. मग यात्रा म्हटलं म्हणजे आपल्याला कुठंतरी गंतव्य आहे, आपल्याला कुठंतरी पोहोचायचं आहे. मग कुठं पोहोचायचं आहे? मनुष्य जन्मामध्ये तर आम्ही आलो. मग मनुष्य जन्मामध्ये आमचं गंतव्य काय आहे, आम्हाला कुठं पोहोचायचं आहे, कुठं जायचं आहे, हे पहिल्यांदा माहिती हवं आपल्याला. ते जर माहिती नसलं तर मग आमचा जन्म, आम्हाला हा मनुष्य देह जरी मिळाला तरी हा मनुष्य देह मिळून मग आमचा काय होतं? विनाश होतो. म्हणजे जो आम्ही ज्यासाठी हा मनुष्य देह प्राप्त झाला तेच जर प्राप्त केलं नाही तर मनुष्य देह प्राप्त होऊनसुद्धा काही उपयोगाचा नाही. आपल्याजवळ जर चांगली गाडी असेल त्या गाडीला आम्ही रोज तेल पाणी देतो, त्याचं पेट्रोल चेक करत असतो, त्याच्यामध्ये हवा आहे चाकांमध्ये की नाही ते पाहत असतो, अगदी स्वच्छ करून ठेवतो आणि परत गॅरेजमध्ये ठेवून दिली, तर त्या गाडीचा काही उपयोग आहे का आपल्याला? नाही. ती गाडीचा आपल्याजवळ असूनही काही उपयोग नाही, कुठं जाण्यासाठी आपण त्याचा उपयोगच घेतला नाही. तर ह्या ठिकाणी तसंच आपल्या ह्या शरीराचं आहे की शरीररूपी जी गाडी आम्हाला मिळालेली आहे ती गाडीसुद्धा कुठंतरी जाण्यासाठी मिळालेली आहे. आणि ती कुठं जायचं आहे आम्हाला? तर आमच्या जीवनाचं जे परम पुरुषार्थ आहे, मोक्षरूपी पुरुषार्थ आहे, त्या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले गेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर याच्यामध्ये पहिले जे 3 पुरुषार्थ आहे ते पुरुषार्थ प्रत्येक मनुष्य, त्याच्यामध्ये ज्यादातर लोक आजकाल फक्त अर्थ आणि काम ह्या मोक्षामध्येच गुरफटलेले, ह्या पुरुषार्थामध्येच गुरफटले गेलेले आहे. तर अर्थाची प्राप्ती करतो म्हणजे पैसा कमावतो. आता पैसा कमावणं हे काही वाईट नाही आहे, कारण आपला ज्या दैनंदिन व्यवहाराच्यासाठी आवश्यक आहे त्या गरजा ह्या पैशानेच पूर्ण होतात. त्याच्यासाठी पैसा हा आवश्यकच आहे. घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, सगळ्या अनुकूलता राहण्यासाठी सुरक्षा व्यवस्था उत्पन्न करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो. धनाची आवश्यकताच असते. म्हणजे धन कमावणं हे काही वाईट नाही आहे. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये जे लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला आपण तिची पूजा करतो, कारण लक्ष्मी प्रत्येकालाही पाहिजेच असते. पण त्या लक्ष्मीच्या बरोबरच आपल्याला नारायणाची सुद्धा पूजा करायला पाहिजे. आज आम्ही फक्त लक्ष्मीच्या पाठीमागे धावत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्याच्या पत्नीच्या पाठीमागे जर तुम्ही धावत असाल तर मग त्या पत्नीचा जो पती आहे भगवान विष्णू ते त्याची काय अवस्था करतील.
तसंच आम्ही जर पैशाच्याच मागे जर धावत गेलो तर याच्यापासून आम्हाला काय मिळेल? भले बाह्य अनुकूलता आम्ही उत्पन्न करू, पण हे कशासाठी आहे? ज्याच्यासाठी आहे, जो मी आहे, ज्या मीसाठी, माझ्यासाठी हे सगळं मी तयार करत आहे. आणि मीच जर दुःखी असेल, संतापाने युक्त असेल, अपेक्षा असतील, मनामध्ये सतत चिंता लागून राहिलेली असेल, तर ह्या सगळ्या व्यवस्थेचा, ह्या अनुकूलतेचा आपल्याला फायदा होतो का? नाही होत. आता एवढे धनाढ्य लोक आपल्या ह्या दुनियामध्ये आहेत. ह्या जगामध्ये तुम्ही पहा किती लोक श्रीमंत आहेत. सगळ्या व्यवस्था, अगदी सुखसुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जरा डोकावून पाहिलं तर दिसतं की हा माणूस जरी वरतून श्रीमंत असला तरी त्याच्या मनामध्ये दुःख आहे, चिंता आहे. सतत जो प्राप्त करत आहे ते सांभाळून ठेवण्याची त्याची एक चिंता लागून राहिलेली आहे. शरीराची चिंता आहे, मनाची चिंता आहे, मतलब मनामध्ये काही ना काही विचार चालू आहेत. तर अशा रीतीनं हा मनुष्य ज्याच्या पाठीमागे धावत आहे ते त्याला सुख देत नाही आहे. त्याला ज्या तृप्तीची, सुखाची तहान लागलेली आहे ती तृप्ती त्याला याच्यापासून मिळत नाही आहे. पण तरीसुद्धा अर्थ हा पुरुषार्थ आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितला गेला आहे. आणि काम म्हणजे आपल्या ज्या काही भोग आपण भोगत असतो ते सुद्धा एक पुरुषार्थ आहे. म्हणजे भोगणं याच्यामध्ये वावगं नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी पूर्ण वर्तमान काळामध्ये सजग राहून आणि संवेदनशीलतेनं त्याचा भोग घ्यायला हवा. जसा कोणी जेवण करायला बसला आहे, आता जेवण करणं म्हणजे त्याच्यासाठी जर एक खाली पोट भरणं हेच काम असेल तर तो त्याच्याकडे अगदी लक्ष देत नाही. जेवणामध्ये काय मीठ आहे, नमक, शक्कर आहे, काय आहे, तिखट आहे, ह्याच्याकडे त्याचं काही लक्ष नसते. कारण तो वर्तमान काळामध्ये राहून तो भोग भोगत नसतो, तर त्याचं लक्ष कुठंतरी भलतीकडेच असतं. तर ह्या ठिकाणी सांगताय भोग हा पुरुषार्थ आहे. म्हणजे तो सुद्धा तू अगदी मन लावून कर. ज्या विषयाचा तू भोग करत आहे तो विषयाचा तू अगदी सजगतेनं, अगदी संवेदनशीलतेनं रस घे. खात आहे तो त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ टाकले आहेत त्याचा तू अनुभव कर. अगदी समग्रतेनं तू अनुभव कर. तर अशा रीतीनं भोगाची सुद्धा तू प्राप्ती कर. आणि धर्म म्हणजे त्याच्यामध्ये फक्त माझा स्वार्थ नाही आहे. ह्या मी जे करणार आहे ते सगळ्यांच्या खुशीसाठी, सगळ्यांच्या आनंदासाठी, सगळे सुखी राहावे याच्यासाठी ह्या धर्म हा पुरुषार्थ आहे. की धर्म म्हणजे मला जे कोणी माझ्याबरोबर काही व्यवहार केला आणि मला जो आवडला नाही तर तोच व्यवहार आम्ही दुसऱ्यांबरोबर सुद्धा करायला नको. धर्म एक अशी व्यवस्था आहे की आपलंसुद्धा जीवन चांगल्या रीतीने चाललं पाहिजे आणि आपल्याबरोबर आपले जे काही समाज आहे, समाजातील लोक आहे, घरातील परिवारातील लोक आहेत, हे सगळे लोकसुद्धा सुखी आणि समाधानी राहिले पाहिजे. अशा रीतीनं ह्या ठिकाणी हा धर्मरूपी पुरुषार्थाची सुद्धा सिद्धी केली पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे याच्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी करायचं आहे. असं नाही की हे सगळं काही आम्हाला आपोआप प्राप्त होईल, आपल्या दैवानं प्राप्त होईल, असं नाही. त्याच्यासाठी कष्ट करायचे आहेत, मेहनत करायची आहे. पण ह्या 3 पुरुषार्थांपेक्षा एक परम पुरुषार्थ ज्याची आपल्याला आपल्या याच्यामध्ये चर्चा केली जाते तो म्हणजे मोक्षरूपी पुरुषार्थ. तर ह्या पुरुषार्थामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी साधना करायची आहे. ज्ञानरूपी साधना, ज्ञानरूपी पुरुषार्थ या ठिकाणी आहे. तर तो मोक्ष कसा प्राप्त करायचा ह्याच्यासाठी मग आपल्याला काही वेगवेगळ्या पायऱ्या ह्या श्लोकामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्या आपण आता पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये ह्या
हा जो श्लोक आहे याला आपण मोक्षाचे सोपान, मोक्ष प्राप्तीसाठी चढत जाणाऱ्या आपण ज्या पायऱ्या ओलांडणार आहोत त्या पायऱ्यांचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर त्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या पायऱ्या प्रथम आपण म्हणजे तो श्लोक आपण प्रथम पाहू आणि नंतर मग त्याच्यावरती चिंतन करू. तर तो श्लोक त्याचं पाठ आपण करू. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण जीवनाची यात्रा आपल्याला सांगितलेली गेलेली आहे. तर हा आपण अगदी तोंडपाठ आपल्याला करायला हरकत नाही. आपला तोंडपाठ असला तर आम्हाला आमच्या लक्षाचं आठवण राहील की हा आम्हाला हे प्राप्त करायचं आहे, आता मी कोणत्या पायरीवर आहे बुवा, तर मग ती पायरी आपल्याला ओळखता येईल. म्हणून ह्या श्लोक एकदम तोंडपाठ झाला पाहिजे. तर तो श्लोकाचं प्रथम आपण पाठ करू. तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आहे, तुमच्या समोर हा श्लोक ठेवलेला आहे, तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता त्याला. तुमच्याकडे विवेक चूडामणी प्रकरण ग्रंथ असला तर फारच चांगलं, त्याच्यामध्ये तर आहेच. तर प्रथम आपण त्याचा पाठ करू. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिकधर्ममार्गपरतात् विद्वत्त्वमस्मात् परम् आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटिजन्मसुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. तर हा श्लोक तुम्ही पहा. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता. आता याच्यामध्ये पहिली हे ओळ आहे आणि शेवटची ओळ काय आहे? मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. म्हणजे ह्या ज्या पहिल्या ओळीतल्या 3 गोष्टी आहेत, नरजन्म, पुंस्त्वम आणि विप्रता, ह्या आपल्याला कशा मिळालेल्या आहेत तर सांगत आहे शतकोटी जन्म सुकृतैः, की आपल्या 100 करोडो जन्मांच्या पुण्याचं फळ म्हणून आपल्याला ह्या वस्तू ह्या प्राप्त झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिलं आहे जंतूनां नरजन्म दुर्लभमतः. जंतूनां म्हणजे ज्या जिवंत असे वस्तू आहेत, जसे पशु, पक्षी, मनुष्य, पेड, झाडं, झाडं वगैरे सगळे जे जिवंताच्या श्रेणीमध्ये येतात ते जंतू. तर अशा ह्या जंतूंमध्ये नरजन्म दुर्लभ. नरजन्म म्हणजे हा मनुष्य जन्म कसा आहे? दुर्लभ आहे. आता मनुष्य जन्माची विशिष्टता तुम्ही पहा की मनुष्य जन्म याला दुर्लभ का म्हटलं गेलं आहे? एकतर मनुष्य जन्म आपल्याला भेटला कशासाठी आहे याचा आपल्याला पहिल्यांदा तर विवेक करायला हवं. आपण आज प्रत्येक मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी राबत आहे. कशासाठी राबतो आहे? तर सुखासाठी, समाधानासाठी, संतुष्टीसाठी, आपल्याला शांती प्राप्त व्हावी याच्यासाठी प्रत्येक मनुष्य झटत असतो आणि याच्यासाठी तो कामसुद्धा करत आहे. प्रत्येक मनुष्य हा शोधत आहे आनंद, सुख, आणि त्याच्यासाठी मग तो काय करतो आहे? ह्या बाहेरच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या जमा करतो आहे. धन, संपत्ती, पैसा, अडका ह्या जमा करत आहे आणि मग त्याला असं वाटतं की मी हे सगळं जमा केलं, आता मी कसा सुखी झालो, सुरक्षित झालो. पण तसं काही होत नाही. कारण
कारण ज्या वस्तूंवर तो अवलंबून आहे त्या वस्तू स्वतःच कशा आहेत, परिवर्तनशील आहे, क्षणिक आहे, बदलणाऱ्या आहेत, आज आहेत उद्या नाही आहे. अशा या वस्तूंवर त्यांना आपलं सुख आरोपण केलं आहे की मला ह्या वस्तूंपासून सुख मिळेल. आणि तुम्ही पहा, त्या वस्तू आहे क्षणिक, त्या स्वतःच आपल्याला ओरडून ओरडून सांगताय की अरे बाबा तू माझ्यावर अवलंबून राहू नको, मी आज आहे उद्या राहणार नाही आहे. पण आमचा हा जो विपरीत समज आहे, जी आमची विपरीत धारणा आहे, ती धारणा इथं आहे की नाही मला तर हे सगळं प्राप्त केलं तर सुख मिळणार आहे. आणि ह्या ठिकाणीच आपली ही पहिली चूक होते की ज्या ठिकाणी आपण शोधायला पाहिजे त्या ठिकाणी आपण शोधत नाही आहे आणि भलतीकडे शोधत आहे. एक राजा होता, त्या राजाची एक राणी, तिच्याजवळ एक सुंदर असा नवलखा हार होता, गळ्यामधला एक हार होता. आता तिनं काय केलं की एक दिवशी ती काहीतरी गच्चीवर गेली होती आणि तिथं तो हार तिनं त्या गच्चीवर ठेवला होता. तिथं एक कावळा उडत आला. त्या कावळ्यानं तो हार उचलला आणि एका झाडावर जाऊन टांगून दिला. त्यानं पाहिलं की अरे ह्या तर काही खाण्याची वस्तू नाही आहे, म्हणून त्यानं त्या झाडावर टाकून दिला. आता राणीनं पाहिलं की अरे माझा हार कुठं गेला. मग तिनं राजेसाहेबांना सांगितलं की माझा हार कोणीतरी चोरून घेऊन गेला. मग राजेसाहेबांनी पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली की पहा म्हणे कुठं आहे राणीचा हार, कुठं आहे राणीचा हार. सगळे सैनिक लोक त्या कामासाठी धावत गेले आणि सगळ्यांनी खूप शोधलं पण त्यांना काही सापडलं नाही. मग सगळ्यांनी सांगितलं राजेसाहेबांना की काही सापडत नाही आहे. पण एक माणूस, त्याला एक तिथं गावाच्या बाहेर एक तळं होतं, त्या तळ्यामध्ये तो हार दिसला. त्याला खूप आनंद वाटला, कारण राजेसाहेबांनी त्याच्यावर 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. मग त्याला खूप आनंद झाला, अरे वा मला तर हार सापडला. मग तो हार घेण्यासाठी त्या तळ्यामध्ये उतरला आणि तळ्यामध्ये जसा उतरला, हारावर त्यानं जसा हात मारला तसा तो तळ्यामधला हार गायब. त्याला असं वाटलं काय झालं, हे झाला गेला कुठं. त्याने खूप शोधलं त्याला, पण त्याला काही ते सापडलं नाही. मग त्यानं काय केलं की दुसऱ्या लोकांना सांगितलं की हार इथं आहे. मग त्या ठिकाणी तो हार काढण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला. खूप लोक तिथं आले, त्यांनी हार काढण्याचा प्रयत्न केला, पण तो हार काही सगळ्यांना कोणालाच मिळाला नाही. शेवटी राजाला असं वाटलं की मी सुद्धा प्रयत्न करतो, कशाला मी 10,000 रुपये दुसऱ्यांना देऊ, मीच काढून आणतो माझ्या राणीचा हार. तर तो गेला आणि त्यानं त्या हारावर, त्याने जसं त्या राणीच्या तो जो हार होता त्याच्यावर जसा हात टाकला तो हार गायब. सगळे बळे मोठे आश्चर्यचकित झाले की हे होतं काय आहे. हार दिसतो तो आहे, पण दिसत असूनसुद्धा तो हातामध्ये येत का नाही आहे. मग सगळे विचारमग्न होऊन त्या किनाऱ्यावर बसले. तेवढ्यात तिथून एक महाराज जात होते. त्या महाराजांनी विचारलं, अहो म्हणे काय चाललं आहे म्हणे महाराज तुमचं, तुम्ही सगळे या ठिकाणी कशासाठी बसले आहात. तर त्यानं सांगितलं की अहो राणीचा हार इथं तळ्यामध्ये पडलेला आहे, पण तो आमच्या हातामध्ये काही येत नाही आहे. महाराजांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं तळ्यामधला हार पाहिला आणि मग वरती पाहिलं तर वरती झाडावरती तो हार टांगलेला होता आणि त्याचं प्रतिबिंब त्या हाराचं त्या तळ्यामध्ये दिसत होतं. आमचंही तसंच आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही हा सगळं जमा केली, धन दौलत पैसा अडका दागिने सगळं माझ्याजवळ आलं, सगळी इस्टेट आली, घरबार आणि शेतीबाडी सगळं काही जमा केलं. आता मी एकदम सुखी राहणार. पण असं होत नाही, कारण आमची ही धारणाच मुळी गलत आहे, मुळात चुकीची आहे की आम्हाला हे प्राप्त केल्यानं आनंद मिळेल, सुख मिळेल.
पण ते तसं मिळत नाही. मग ते मिळतं कुठं? तर ते आम्ही स्वतः, आमचे शास्त्र सांगत आहे की तू आनंद स्वरूप आहे, पूर्ण स्वरूप आहे. परमेश्वर तुझ्या आत्म्याच्या सारखेच तिथं येऊन तुझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत असं आमचे शास्त्र सांगत आहेत. आणि ह्या विषयावर मग आम्ही ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मग आपल्याला हे कळून चुकतं की आम्ही आजपर्यंत आपली जी दिशा, ती दिशाच आमची ही चुकीची होती. तर त्या ठिकाणी मग हा विचार करायचं जे सामर्थ्य आहे, विवेक करायचं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर ते सामर्थ्य मनुष्यामध्ये आहे. पशु पक्षी आणि मनुष्य योनी ह्या मनुष्य योनीमध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये 4 गोष्टींबाबत समानता आहे. पहा, आहार, भय, निद्रा आणि मैथुनमच. आहार म्हणजे पशुपक्ष्यांना सुद्धा जेवण लागतं, भोजन लागतं. ते सुद्धा आपापल्या प्रकृतीनुसार भोजन करतात. भगवंतांनी त्याची जशी प्रोग्रॅमिंग केलेली आहे त्याच्यानुसार ते भोजन करतात. जसे हिंसक पशुपक्षी असतील तर ते मांसाहार करतात. गाय, हरिण जे असे काही पशु आहेत ते गवत खातात, ते काही मांस खात नाही. आणि जसं भगवंतांनी त्यांना बनवलं आहे तसंच ते राहतात. पण मनुष्याचं असं आहे का? नाही. मनुष्यसुद्धा भोजन करतो, पण मनुष्यामध्ये आजकाल आपल्या स्वार्थासाठी तो जे भोजन करतो तो मांसाहारसुद्धा करतो. त्याचं जे जेवण नाही आहे त्याला फक्त शाकाहारी जेवणच त्याच्यासाठी आहे. पण आपल्या जिभेच्या चवीसाठी, टेस्टसाठी तो हे मांसाहारसुद्धा करत असतो. तर हे चुकीचं आहे. पण असो, हे आहार, जेवण हे पशुपक्षी आणि मनुष्य हे सुद्धा करतात. निद्रा, झोप येते. बा, प्रत्येकाला विश्रांती हवी असते, झोप हवी असते. झोप जर नसली तर दुसऱ्या दिवशी कसं वाटते, कसं एकदम थकल्यासारखं झालं बुवा, अशी शरीरामध्ये असं वाटते कशी कणकण लागून राहिली आहे. आणि थोडा असं वाटते की तापसुद्धा येतो आहे. कारण काय, रात्री तो चांगल्या रीतीनं झोपला नाही. तर झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. कारण झोपेमध्ये आपली जी शरीराची गाडी आहे ती चार्ज होते. आम्ही एकदम दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन उठतो. तर हे झोप पशुपक्षीसुद्धा झोपतात रात्री. एकदम तुम्ही पहा, जसा सूर्यास्त होतो तसे सगळे पशुपक्षी आपापल्या खोप्यामध्ये जाऊन बसून राहतात. एकदम शांत होऊन जाते. ज्या एखाद्या झाडावर तुम्ही पहा, खूप पक्षी जर किलबिल करत असतील तर जसा सूर्यास्त होतो, सूर्य अस्ताला जातो, तसंच त्या झाडावरती ते पशुपक्षीसुद्धा एकदम शांत होऊन राहतात. आणि जसा सूर्यास्त झाला तसे सगळे एकदम किलबिल सगळे करायला लागतात, मधुर अशी गाणी गायला लागतात. तर ते सुद्धा आराम करतात, विश्रांती घेतात. हे झालं निद्रा. भय, मनुष्यालासुद्धा भीती वाटते, कशानं कशाची तरी भीती वाटतेच. त्याला एक तर ही भीती वाटते की मी जे सगळे काही जमा केलं आहे हे सगळं माझं काही जावं नाही, त्याच्यासाठी भीती वाटते. कोणाला अंधाराची भीती वाटते, कोणाला कशाची, काही ना काहीतरी भीती वाटत असते. आणि पशुपक्ष्यांनासुद्धा भीती वाटते. ते सुद्धा आपली सुरक्षा करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात. जसं एखादा कुत्रा रस्त्याने चालला आहे आणि त्याला कोणी माणूस तिकडून येऊन आला आणि एक मोठा दगड घेऊन गेला आणि त्याच्यावर त्याने तो दगड उगारला, तर तो कुत्रा काही तिथं थांबत नाही, तो पडून जातो. कारण त्यालासुद्धा आपलं संरक्षण करायचं आहे. तर हे झालं भीती. आणि मैथुनमच, की पशुपक्षीसुद्धा आपली संतती उत्पन्न करत असतात आणि मनुष्यसुद्धा आपल्या कुळाचं नाव चालण्यासाठी
परंपरेचं निर्वाहन करण्यासाठी संतती उत्पन्न करत असतो. तर ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या 4 गोष्टी मनुष्यामध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये समान आहेत. पण मनुष्यामध्ये एक विवेक करायचं सामर्थ्य आहे, एक विचार करण्याची क्षमता आहे, भावना आहे, संवेदनशीलता आहे. तसं पाहिलं तर भावना, संवेदनशीलता, प्रेम हे पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येते. तर हे मनुष्यामध्ये विवेक करायचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य, तसंच त्याला आपली जी अस्मिता आहे ती अस्मिता बदलण्याचं सामर्थ्यसुद्धा ह्या मनुष्य जन्मामध्येच आहे. मनुष्य जन्म हा श्रेष्ठ याच्यासाठीच आहे की तो आपल्या स्वतःवरती विचार करू शकतो. त्याला प्रोग्रॅमिंग केलेलं नाही आहे भगवंताने, त्याला स्वतंत्रता दिलेली आहे, कर्म करायची स्वतंत्रता दिलेली आहे. तो कर्म करू शकतो, नाही करू शकत किंवा वेगळ्या पद्धतीने करू शकतो. पण पशुपक्ष्यांचं असं नाही. पशुपक्ष्यांना जसं काही स्वतंत्रता नाही आहे, त्यांना जसं भगवंतानं बनवलं आहे त्याच्यानुसारच ते चालत आहे. आता तुम्हाला माहिती आहे सुग्रणीचा खोपा. आता सुग्रणीचा खोपा सालोसाल पहिल्यापासून ती जसा बनवत आलेली आहे तसाच ती आजसुद्धा बनवत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे. जसं ते तिचं सुग्रणीचं जे खोपा असतो ना त्याच्यामध्ये एक छोटंसं दार असते आणि बाहेरून त्या खोप्याची एक सुंदर एक वीण असते. कशा रीतीनं तो सुंदर खोपा बनवलेला आहे ते भगवंतानी तिला तशी प्रोग्रॅमिंग करून पाठवलेलं आहे. तिच्यामध्ये हे स्वतंत्रता नाही आहे की अरे मी खूप वर्षापासून अशाच रीतीनं खोपा बनवते आहे तर थोडा वेगळ्या पद्धतीनं बनवू, काही वेगळ्या पद्धतीची गवत आणून करू, याचं दाराची डिझाईन थोडी बदलवू, असं नाही आहे. जसा बनवत होती तसाच बनवते आहे. पण मनुष्याचं असं आहे का? नाही. मनुष्य आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग करून कर्म करतो किंवा नाही बी करत किंवा एका वेगळ्या पद्धतीनं करू शकतो. आणि ही स्वतंत्रता फक्त मनुष्यामध्येच आहे. तर पशुपक्षी आणि मनुष्य याच्यामध्ये याच्यामध्ये हे फरक आहे. तर आणि याच्यामध्ये मग मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे. तर तो श्रेष्ठ याच्यासाठीच आहे की मनुष्य हा सारासार विचार करतो, सारासार विवेक करत असतो. आणि असा नरजन्म दुर्लभतेनं आपल्याला प्राप्त झालेला आहे. ह्या ठिकाणी सांगितलं की पुण्याने प्राप्त झालेला आहे. बरोबर आहे. आम्ही कोणत्या जन्मामध्ये कोणतं पुण्य केलं आम्हाला काही माहिती नाही आहे. पण तरीसुद्धा आज आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तर मग ह्या मनुष्य देहाची विशिष्टता काय आहे? ही विशिष्टता आमची नाही आहे, तर ही विशिष्टता म्हणजे भगवंतांची आमच्यावर प्रेमाची एक खूण आहे. भगवंतांनी आपल्या स्नेहाने, प्रेमाने, अपार कृपेने आमचा हा मनुष्य देह उत्पन्न केलेला आहे. आमच्यासारखे आम्हीच आहोत. ह्या पृथ्वीवर तुम्ही पहा किती लोक असतील, किती जनसंख्या आहे, पण त्या लोकांमध्ये आमच्यासारखा कोणीही दुसरा नाही. जरी जुळे जरी दिसत असले तरी त्या जुळ्यांमध्ये काही ना काही विचारांमध्ये काही ना कुठं ना कुठेतरी फरक असतो. तर आमच्यासारखे आम्हीच आहोत. असा हा मनुष्य देह फार दुर्लभ आहे. आणि या मनुष्य देहाची विशिष्टता काय आहे हे आपल्याला समजलं तर भगवंताविषयी मनामध्ये एक अपार आदर, प्रेम, धन्यता, मन कसं गदगद होऊन जातं बा. आपल्याला भगवंतांनी जे शरीर दिलेलं आहे त्या शरीरामधले तुम्ही अवयव पहा. आपलं डोळे आहे, नाक, कान, जिव्हा टेस्ट करते, किती सुंदर सुंदर विषयांचा रसपान करत आहे. शरीरामध्ये तुम्ही पहा आपले हृदय, फुफ्फुस, किडनी, लिव्हर हे सगळे अवयव आहे. आणि कशा रीतीनं आपल्या शरीराची मध्ये एक फॅक्टरी चाललेली आहे
रक्त बनत आहे, हाडं बनत आहे, स्नायू, मज्जा हे सगळं बनत आहे. ते कोणीतरी बनवत आहे. तर हे कोण बनवत आहे? हे परमेश्वरच बनवत आहे. आणि त्यांच्या कृपेनंच आम्ही इथं आलेलो आहोत. परमेश्वरानेच आम्हाला इथं आणलेलं आहे. आणि इथं ठेवणारेसुद्धा तेच आहे आणि इथून घेऊन जाणारेसुद्धा भगवंतच आहे. ही भगवंतांची अपार कृपा आपल्यावर जर पाहिली आपण, तर भगवंताविषयी मनामध्ये एक अपार प्रेम उमडून येतं की भगवान, आम्ही तर काहीच केलेलं नाही, पण जे काही तुम्ही करत आहात त्याविषयी आमच्याजवळ बोलायला काही शब्द नाही आहे. बस एक मन असं कृतज्ञतेनं युक्त होऊन जाते, असं गदगद होऊन जातं की भगवंतांची आमच्यावर केवढी कृपा आहे. तर अशा रीतीनं हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. रात्री आम्ही जेवण करतो, झोपून जातो, पण त्याला पचवण्याचं काम कोण करतं? भगवान गीतेमध्ये सांगतायत की अहम वैश्वानरो, की मी वैश्वानर अग्नी बनून तुझ्या शरीरामध्ये तू जे अन्न खातो त्या अन्नाला पचवण्याचं काम करत असतो. तर हे पहा, हे आमचा श्वासोच्छ्वास चालत आहे. आम्ही घेतो का श्वास, आम्हाला तर याची जाणीवसुद्धा नाही. ती क्रिया आमची ॲटोमॅटिक चाललेली आहे, पण आपलं त्याच्याकडे लक्षही नाही आहे. या श्वास आणि उच्छ्वास याचं आपल्याला महत्त्व कोरोना काळामध्ये कळलं पहा, की ज्या वेळेस ऑक्सिजनचं महत्त्व, ऑक्सिजनची कमी जाणवली, त्यावेळेस मग किती लोकांचा मृत्यू झाला. केवळ ऑक्सिजन त्यांच्यामध्ये कमी झालं, त्यांना ऑक्सिजन मिळू शकला नाही म्हणून. आणि भगवंतांनी तर आमच्यावर एवढी कृपा केलेली आहे, एवढा पूर्ण हा ऑक्सिजनचा हा टब तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही श्वास घेत आहोत. आणि श्वास प्रश्वासाची जी प्रक्रिया आहे त्याच्याकडे अगदी भगवान आठवणीनं आमचा श्वास प्रश्वासाचं व्यवस्था करत आहे. आपल्याला तर आठवणच राहत नाही, आपण आहे भुलक्कड. जर आपण म्हटलं की आमचा श्वास आम्हा घ्यायला विसरलो, तर भगवान म्हणतील आमच्यावर जर हे कार्य सोडलं आणि आम्ही जर विसरलो, तर आपल्याला रामनाम सत्य आहे. म्हणजे आपल्याला भगवंतांना सॉरी म्हणायलासुद्धा वेळ राहणार नाही. कारण भगवंतांनी ह्या ज्या महत्त्वाच्या क्रिया आहेत, खाणं, जेवण पचवणं, श्वास घेणं, सगळं क्रिया आपल्या शरीरामधले ज्या तयार होत आहेत त्या सगळ्या भगवंतांनी आपल्या हातामध्ये ठेवलेल्या आहे. आमच्या मनुष्याच्या हातामध्ये नाही आहेत त्या, पण तरीसुद्धा हे शरीर आमचं एवढं व्यवस्थित आणि सुचारूरीत्यानं चालत आहे. हे केवळ भगवंतांची आमच्यावर कृपा आहे. आणि भगवंतांनी जर आम्हाला ही एवढी अनमोल अशी देणगी दिलेली आहे, तर ह्या देणगीचं आपल्याला संरक्षण करायला हवं. ह्या गाडीची देखभाल आपण स्वतःला करायला हवी. वेळेवर त्याला भोजन पाणी द्यायला हवं, व्यायाम करून त्याचं आरोग्य अगदी फिट ठेवायला हवं. हे आमच्या हातामध्ये आहे, ते आम्ही करू शकतो. पण नरजन्म फार दुर्लभतेनं प्राप्त झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी हा नरजन्म प्राप्त झाला आपल्याला आमचा हा विवेक करून घेण्यासाठी. मग पुढची जी दुर्लभ वस्तू आहे ती कोणती आहे, तर भगवान सांगताय की पुंस्त्वम. पुंस्त्वम म्हणजे पुरुषत्व. पुरुषत्व म्हणजे काहीतरी करण्याची एक मनुष्याच्या अंगामध्ये एक जिद्द असते, धडाडीनं निर्णय घ्यायची एक क्षमता आहे, आत्मबल आहे. अशा रीतीनं जो पुरुषार्थ करायला सज्ज झाला बुवा आता, हा पुंस्त्वम पुरुषत्व. आपल्या प्रत्येक कर्म करत असताना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला आळस नाही आहे, अगदी सजगतेनं त्याच्यामध्ये तो कर्म करायला तयार आहे. असा हा मनुष्य देह आणि त्याच्यामध्ये पुंस्त्वम मनुष्यता. मनुष्य तर ह्या पृथ्वीवरती खूप आहेत, किती सारे मनुष्य आहेत, पण या मनुष्यांमध्ये सुद्धा मनुष्यता असणं ही एक
वेगळीच गोष्ट आहे बा. मनुष्यता म्हणजे त्यामध्ये आम्ही आपल्या स्वार्थाचा विचार करत नाही, तर आमच्या मनामध्ये एक संवेदनशीलतासुद्धा आहे. आणि संवेदनशीलता दुसऱ्यांच्या खुशीसाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही कार्य करीत असतो. हे पुंस्तोम आहे. एक मनामध्ये पुंस्तोम म्हणजे हे काही पुरुषत्व म्हणजे हे काही शरीराशी निगडत नाही आहे की स्त्रियांमध्ये पुरुषत्व नाही आहे असं नाही. काही पुरुष तुम्ही पहा, झाशीची राणी लक्ष्मीबाई केवढं पुरुषार्थाने युक्त होती, ती पुरुषत्वाने युक्त होती. आणि अशा रीतीनं आपल्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर अशा खूप साऱ्या अशा नारी शक्ती होती की ती जी पुरुषत्वाने युक्त होती. आणि पुरुषत्व म्हणजे पुरुषामध्येच असेल असं नाही, काही पुरुषांमध्ये स्त्रीत्वसुद्धा असते, ते सुद्धा याच्याने युक्त असतीलच असं नाही. म्हणजे स्त्रीत्व म्हणजे कोमल भावना आणि तिचा जो संवेदनशीलतेची जाणीव जास्त आहे, तिची मनामध्ये जास्त प्रेमाची भावना आहे. अशा रीतीनं ह्या स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषत्व असते. एक काहीतरी करण्याची, धडाडीने करण्याची एक जिद्द आहे, निर्णय घ्यायची अगदी क्षमता आहे. ह्या पुरुषत्वाला जागं केलं पाहिजे. आणि हे पुरुषत्वसुद्धा आम्हाला भगवंताच्या कृपेनंच प्राप्त होते बा. आणि भगवंताच्या कृपेनं जर प्राप्त झाला आहे, याच्यामध्ये सांगितलं की शतकोटी जन्मसुकृतही, की आमच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्माच्या फळ म्हणूनसुद्धा प्राप्त झालेलं आहे. पण आमच्या पुण्याचं जे फळ आहे, ते पुण्याचं फळ देणारं कोण आहे, तर ते भगवंत आहे. म्हणून आपण पाहिलं पाहिजे की आमच्यासमोर जी काही एखादी परिस्थिती येते, ती एखादी परिस्थिती आमच्यासमोर येण्यामागे पूर्ण सृष्टीचं योगदान त्याच्यामागे आहे. एक खाली त्याला आम्ही कारणीभूत नाही आहे. कोणतंही कार्य आम्ही तयार करत असतो तर त्याच्यामध्ये आम्ही केलं बुवा याचा अभिमान नाही आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण समष्टीचा हात आपल्याला दिसला पाहिजे. प्रत्येक कार्य तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये पूर्ण समष्टीचा हात पहा. जसं आपण जेवण करतो, आता आमच्या जेवणाच्या थाळीमध्ये एक पोळी आहे. आता पोळीचंच तुम्ही उदाहरण घ्या की ही पोळी आमच्यापर्यंत येऊन पोहोचली, याच्या पाठीमागे किती लोकांचं मदत केलेली आहे. त्या पोळीसाठी जे गहू पाहिजे ते गहू बाजारातून आणले, म्हणजे त्या मार्केटवाल्यांचं आमच्या ह्या पोळीच्यामध्ये योगदान आहे. ते गहू आम्ही दुकानामधून घरी आणले, घरून ते गहू गिरणीमध्ये दळले, त्याचं पीठ तयार केलं, म्हणजे त्या गिरणीवाल्याचं योगदान आहे, दुकानदाराचं योगदान आहे, चक्कीवाल्याचं योगदान आहे. चक्की चालवण्यासाठी बिजली मंडळ, बिजली उपलब्ध करून दिली म्हणून बिजलीवाल्यांचं योगदान आहे. गहू दुकानापर्यंत कसे आले, शेतकऱ्याने आणले, म्हणजे शेतकऱ्याचं योगदान आहे. ते गहू आणण्यासाठी ज्या वाहतुकीचा उपयोग करण्यात आला, त्या वाहतुकीच्या साधनांचा त्याचं योगदान आहे. शेतकऱ्याने ते उत्पन्न केले, शेतकऱ्याचं योगदान आहे. शेतकऱ्यानं त्याच्यावर कीड लागू नये म्हणून कीटकनाशक फवारली, तर त्या कीटकनाशक बनवणाऱ्या फॅक्टरीचं योगदान आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर पूर्ण समष्टीचं योगदान आपल्याला एका घटनेच्या पाठीमागे दिसत आहे. तर असं हे जर पूर्ण समष्टी आपल्याला हातभार लावत आहे, योगदान करत आहे, तर मग त्याच्यामध्ये आम्ही स्वतः केलं बुवा हा अभिमान, आपल्या अभिमानाला तिथं जागाच नाही आहे की आम्ही केलं नाही. ते सगळं जुळवून आणणारे सुद्धा हे भगवंतच आहे. आणि म्हणून भगवंतांचं हे आम्हाला एक स्मरण करून बस भगवंताविषयी वारंवार आपण खाली नमनच करत असतो. तर ह्या रीतीनं हे पुंस्तोम ज्या ठिकाणी एक धडाडीनं
निर्णय घ्यायची क्षमता आहे, आत्मबल आहे. कोणतेही कार्य करताना तो मग असा हे होत नाही, म्हणजे खचून जात नाही. तर तो त्याच्यामध्ये तो विचार करतो आणि ते कार्य पार पडण्यासाठी मेहनत करत असतो. असं नाही की परमेश्वर करणारे आहेत तर सगळं परमेश्वर करतील असं नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. प्रत्येकाला पुरुषार्थ हा करावाच लागतो. मनुष्य जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म हे आम्हाला अगदी करावंच लागते. त्याच्यामध्ये कुठलीही पळवाट नाही आहे. पण हे कशा रीतीनं करायचं याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला आपलं शास्त्र सांगत आहे की तू जे काम करत आहे ते काम कशा रीतीनं कर की त्याच्यामध्ये तुझ्या अहमची संतुष्टी नाही आहे, तुझ्या स्वार्थाची चिंता करू नको. कारण करणारे भगवान आहे, कर्माचं फळ देणारे भगवंतच आहे. तर मग फळ देणारे भगवंत आहे. आमच्या हातामध्ये काय आहे? फक्त कर्म करणं. आणि कर्म मग आम्हाला अशा रीतीनं करायचे आहे. तर हे सगळं मनुष्य जन्मामध्येच संभव आहे. म्हणून सुद्धा मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यानंतर मग आचार्य सांगत आहे तिसरी आणखी एक वस्तू सांगत आहे, ततो विप्रता. विप्रता म्हणजे एक ब्राह्मणत्व, विचारशीलता जागी झाली पाहिजे. आम्ही काम पुंस्तम तर खूप लोकांमध्ये आहे, पण विप्रतेपर्यंत येण्यासाठी आमचं पुण्य आणखी आम्हाला कमावलं पाहिजे. त्याच्यामध्ये ब्राह्मणत्व म्हणजे विचार करण्याची क्षमता. आणि हे ब्राह्मणत्व आमच्यामध्ये केव्हा येईल? ज्या वेळेस आम्ही विचार करू की आमच्यासाठी श्रेय काय आहे आणि प्रेय काय आहे. म्हणजे आमच्यासाठी आम्ही जो जीवन जगत आहे ते आमच्या स्वतःच्यासाठी जगत आहे की बाकी सगळ्यांच्यासाठी जगत आहे. आपल्या स्वतःच्या भोगासाठी स्वार्थासाठी जगत असला तर हे आपलं एक राग द्वेषाचा अनुसरून जीवन जगत असलो तर हे एक प्रेयाचं जीवन झालं. म्हणजे दुसरं झालं श्रेय. श्रेय म्हणजे काय उचित आहे काय अनुचित आहे याचा विवेक करून मग आपण आपले निर्णय घेत असतो. तर ही झाली विप्रता म्हणजे ब्राह्मणत्व, विचारशीलता. आता यापर्यंत यायला आपल्याला आपल्या पुण्याची कमाई पाहिजे आणि त्याबरोबर आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. आपल्याला विचारशीलता, कोणतीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये मग आता आपल्या रागद्वेषानुसार नाही आपण पाहत आहोत, तर त्या परिस्थितीमध्ये काय उचित आहे काय अनुचित आहे याच्या दृष्टिकोनातून आम्ही मग आता विचार करायला तयार झालेलो आहोत. ही विप्रता झाली. आणि ही विप्रता आणि विप्र होणं, विप्र म्हणजे ब्राह्मण आणि विप्रता म्हणजे ब्राह्मणत्व. तर सगळ्या जातीने जरी विप्र असले ब्राह्मण असले तरी त्यांच्यामध्ये ही विप्रता असेलच, ब्राह्मणत्व असेलच असं नाही. तर ह्या ठिकाणी विचारशीलता ही फार महत्त्वाची आहे. आणि ही जर विचारशीलता आपल्याला आपले उचित अनुचित त्याचा निर्णय घेऊन आपण आपलं पुढचं पाऊल टाकत असलो तर मग त्याच्यासाठी आपल्याला पुढे ही विवेक हा आपल्याला कामा येतो. ह्याच्यासाठी आपली हे 3 पायऱ्यांचं वर्णन भगवंतांनी ह्या ठिकाणी केलं की तुला जर ह्या मोक्षरूपी परमपुरुषार्थाची प्राप्ती करायची असली तर त्याच्यासाठी प्रथम तर आम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे. हीच आमच्यावर भगवंताची फार मोठी कृपा आहे हे समजून आणि भगवंताचे आम्ही अंश आहे हे समजून मग आम्ही जर कार्य करू तर त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये एक निश्चिंतता येते, निरपेक्षता येते. अपेक्षेचं जीवन कसं असते? सतत चिंता घुटन दुःख हे असतं. पण ज्या ठिकाणी निरपेक्षता आली, निश्चिंतता आली, निस्वार्थता आली तर त्या ठिकाणी जीवन कसं एक आनंदमय होऊन जाते. आनंदाने करण्यासाठी
आनंदासाठी जीवन नाही, आनंदाने जीवन आपण करत असतो, आनंदाने कर्म करत असतो, आनंदासाठी कर्म करत नाही. तर ह्या मनुष्य मग आपल्यामध्ये पुंस्त्वम म्हणजे एक पुरुषत्वाची उत्पत्ती करतो. म्हणजे एक कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ, त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं पुरुषत्व तो सिद्ध करत असतो, की त्याच्यामध्ये मग एक धडाडीनं निर्णय घ्यायची क्षमता असते. कोणतीही परिस्थिती आली तर त्याला सामोरं जाण्याचं त्याच्या मनामध्ये एक आत्मबल आहे. अशा रीतीनं हे पुंस्त्वम हे सुद्धा आपल्याला आपल्या पुण्यरूपी पुण्याचंच हे एक फळ आहे. आणि विप्रता म्हणजे विचारशीलता, सारासार विचार करून, सारासार विवेक करून काय उचित आहे काय अनुचित आहे हे विचार करतो, तर ती झाली विप्रता. तर अशा रीतीने ह्या 3 साधनांची आपल्याला ओळख ह्या पहिल्या ओळीमध्ये झाली. ही आचार्य भगवत्पाद शंकराचार्यजींनी आपल्याला करून दिली, की हे तुझे मोक्षाचे जे सोपान आहेत ते सोपान तू हळूहळू समजून घे, की तू आज कुठल्या पायरीवर आहे आणि मग कशा रीतीनं तू आपला स्वतःचा विकास करून मग ह्या मोक्षरूपी परमपुरुषार्थाची सिद्धी करू शकशील, हे आपल्याला समजून कळेल. तर आज आपण ह्या 3 पायऱ्यांची चर्चा केली. पुढे मग पुढच्या पायऱ्यांची चर्चा करू. तोपर्यंत विराम करतो. हरि ओम.